नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जानकी आणि ऋषिकेशने ओवीच्या फीसाठी ठेवलेले पैसे आता सगुणाच्या सर्जरीसाठी दिलेले असतात. जेव्हा ते टेबलवर पैसे भरत असतात तेव्हा गुलाबदादा सगुणाला सांगत असतात की सगुणा बघ, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाने ओवीच्या फीसचे पैसे तुझ्या सर्जरीसाठी देऊन टाकले. त्यावेळी मात्र सगुणाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर आता गुलाबदादा ऋषिकेश आणि जानकी जवळ येतो तेव्हा जानकी गुलाबदादांना म्हणते की गुलाबदादा, हे बघा पैसे वगैरे भरून टाकले आणि ह्या काही गोळ्या आहेत तेवढ्या तुम्ही घेऊन या बरं. गुलाबदादांना आता अश्रू अनावर होतात. देव माणूस त्यांच्या समोर उभे आहेत असंच त्याला वाटत असतं. मग गुलाबदादा आता फक्त जानकी आणि ऋषिकेशच्या पाया न पडता त्यांना डायरेक्टली लोटांगणच घालतो. तर जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की गुलाबदादा हो काय करताय. ऋषिकेश आता गुलाबदादांना उठवतो. गुलाबदादा रडत रडत जानकी आणि ऋषिकेशला म्हणत असतात की खरंच तुम्ही माणूस नाही तर देव माणूस आहात आणि खरंच तुमचे हे उपकार आता मी कसा फेडू शकेल हे मलाही माहीत नाहीये. खरंच मी तुमचे उपकार कधीच नाही विसरू शकणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब, अरे उपकाराची भाषा का करतोयस तू. मला सांग, लहान भाऊ आहेस ना तू माझा, आणि तू आमच्यासाठी एवढं सगळं केलं, मग आम्ही असं म्हणू का की आम्ही तुझे उपकार कसे फेडू म्हणून. हे बघ गुलाब, आता अजिबात रडायचं नाही, पहिल्यांदा रडणं थांबव बरं. असं म्हणत ऋषिकेश आता गुलाबदादाच्या डोळ्यातलं पाणी पुसत असतो. गुलाबदादा जानकीला म्हणतो की जानकी वहिनी, परंतु मला एकच गोष्ट कळत नाही की तुमच्या घराच्या बाहेर अशा मिठाईच्या बॉक्समध्ये फटाके कोणी ठेवले असतील. जानकीला आता लगेच क्लिक होतं कारण त्या म्हातारीनेच तो मिठाईचा बॉक्स हा जानकीच्या घराजवळ ठेवलेला असतो. जानकीला ती गोष्ट लगेच क्लिक होते, परंतु आता परिस्थिती वेगळी असते. सगुणाची सर्जरी होणार असते, त्यामुळे ती गुलाबदादांना म्हणते की गुलाबदादा, आपण या सगळ्या गोष्टीवर नंतर बोलूयात. त्याआधी सगुणाची सर्जरी ही वेळेत सुरू होणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही एक काम करा बरं, आधी डॉक्टरांशी जाऊन बोला बरं. ऋषिकेश म्हणतो की थांब, मी एक काम करतो, मीच जाऊन डॉक्टरांशी बोलतो. ऋषिकेश आणि गुलाबदादा दोघंही आता डॉक्टरांसोबत बोलण्यासाठी जातात. तर जानकीला त्याच वेळी सौमित्रचा कॉल आलेला असतो. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. त्यामुळे प्लीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तसंही लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो. तर मित्रांनो, विचार कसला करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी बोला ना, आणि तुम्ही आज मला का फोन केलात. सौमित्र म्हणतो की काही नाही, तुम्हाला विचारायला सहज फोन केला होता की तिथं सगळं काही ठीक तर आहे ना. जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, आम्ही तर ठीक आहोत, पण काय झालं तुम्ही असं अचानक फोन करून विचारलं. नक्की काय झालंय सौमित्र भाऊजी. तेव्हा सौमित्र जानकीला विचारतो की दादा नाही आहे का. तेव्हा जानकी म्हणते की नाही, ते डॉक्टरांशी बोलण्यासाठी गेलेत जरा. सौमित्र आता घाबरतो आणि जानकीला तो विचारतो की डॉक्टरांकडे का गेलाय दादा. वहिनी अगं काय झाले प्लीज मला सांग, ओवीला काही झालंय का, प्लीज वहिनी मला खरं खरं सांग काय झालंय ते. जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, आम्ही सगळे ठीक आहोत. ॲक्च्युली झालं असं की घरी एक म्हातारी बाई आली होती. दिवाळी मागायला ती घरी आली होती आणि हिंदी बोलत होती. ती मला म्हणाली की तिचं हे मिठाईचं सामान ती इथे ठेवू शकते का. त्या म्हाताऱ्या आजीने तिची टोपली घराच्या जवळच ठेवलेली होती आणि त्याच वेळी नेमके गुलाबदादा आणि सगुणा तिथे आले. सगुणाचं औक्षण करण्यासाठी मी आतमध्ये गेले आणि त्याच वेळी झालं असं की त्या फराळाच्या बॉक्समध्ये मिठाई नाही तर त्या फराळाच्या बॉक्समध्ये होते फटाके. अचानक त्या फटाक्यांचा स्फोट झाला आणि सगुणा त्यामध्ये अडकली आणि सगुणाला खूप भाजलंय. घडलेला सगळा प्रकार आता जानकी सौमित्राला सांगू लागते आणि सौमित्रला ती सांगते आता आम्ही सगुणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय. सगुणाला ऍडमिट केलंय कारण तिची सर्जरी करायची आहे आणि त्याबद्दलच ऋषिकेश डॉक्टरांशी बोलायला गेलेत. सौमित्र म्हणतो की बापरे, ही खूपच घातक आहे आणि कोण असेल ही म्हातारी बाई, आणि मेन म्हणजे तिने फराळाच्या बॉक्समध्ये फटाके का ठेवले असतील. जानकी म्हणते की नाही माहीत. सौमित्र म्हणतो की नशीब तुम्ही तिघजण सुखरूप आहात ते. वहिनी मला सांगा तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, मी लगेच तिथे पोहोचतो. जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, तुम्ही इकडे येण्याची घाई करू नका, आम्ही आहोत इथे आणि तसंही ऋषिकेशने सगळं काही मॅनेज केलंय. आणि तुम्ही सुद्धा इकडे येऊ नका आणि घरीही कोणाला काही सांगू नका, कारण जर घरी तुम्ही सांगितलं तर उगाचच घरच्यांना टेन्शन येईल. तेव्हा मग सौमित्र जानकीला म्हणत असतो की वहिनी, अजूनही तू घरच्यांचीच काळजी करतेस का ग. खरंच तुला जे त्यांच्याबद्दल वाटतंय त्यांनाही जर तुझ्याबद्दल वाटलं असतं तर किती बरं झालं असतं. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, मी काही बोलत नाहीये. ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुलाबचीही काळजी घ्या, मी येतो नंतर तिकडे. जे काही होईल ते मला कळवत राहा. तेव्हा जानकी म्हणते की हो, मी कळवेल तुम्हाला, डोंट वरी. असं म्हणून जानकी आता फोन ठेवते.
सौमित्र विचार करत असतो की कोण असेल ही म्हातारी बाई. मग त्याला अवंतिकाचं बोलणं आठवतं. अवंतिका त्याला म्हटलेली असते की जेव्हा मगाशी ऐश्वर्या घरात आली होती ना, तेव्हा तिच्या केसांमध्ये पुसट असं पांढरं काहीतरी लागलं होतं आणि ते डेफिनेटली पेंट नव्हतं. मग सौमित्राला कळतं, ओ गॉड, म्हणजे अवंतिकाचा संशय खोटा नव्हता तर. फटाके पेटवणारी ती म्हातारी बाई नक्कीच ऐश्वर्या होती. ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला जाऊ शकते याचा सौमित्राने विचारही नव्हता केला आणि सौमित्रालाच या गोष्टीचा मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता ऐश्वर्या ही आजीला आणि सुमित्राला चहा देते. तर आजी सुमित्राला म्हणत असते की बघ, माझ्या गुंडीने चहा सुद्धा बनवला आणि तू त्या माझ्या गुंडीला एवढ्या चपात्या करायला सांगितल्यास आणि काय तर गुलाब नाही आला म्हणून तू तिला कामाला लावलंस का? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई, तिने काही एकटीने नाही सगळं केलंय, मी आणि अवंतिकाने सुद्धा खूप पदार्थ बनवलेत. आजी म्हणते की तो गुलाब कसला, गुलबकावलीचा फूल झालाय नुसता तो. सारंग म्हणतो की नाहीतर काय, आणि तो आलाही नाही आणि त्याने कळवायचं तरी, कळवलं सुद्धा नाही त्याने आपल्याला. आजी म्हणते की हो, मग बायकोशी गुलू गप्पा मारत बसला असेल आणि फराळ मात्र हादडत बसला असेल. मग तेव्हा सौमित्र आजीला म्हणतो की वा आजी वा, काही जाणून न घेता काही बोलतेस ग तू. सारंग म्हणतो की दादा, अरे आजी कुठे काय चुकीचं बोलते, बरोबरच तर बोलते. अरे सगळी कामं ही ऐश्वर्यावर पडली. बरं, त्याला यायचं नव्हतं कामावर तर तसं त्याने आधी कळवायला पाहिजे होतं ना. सौमित्र म्हणतो की नाही, बरोबर आहे ना सारंग तुझं, पण काय करणार, संकट काय सांगून येत नाही. सुमित्रा विचारते की संकट, कसलं संकट? अवंतिका सांगते की आई, अहो गुलाबदादांची बायको सगुणा तिला खूप भाजले अहो. सुमित्रा विचारते की अगं बाई, काय सांगतेस काय? सौमित्र म्हणतो की अगं आई, फटाक्यांच्या ब्लास्टमध्ये सगुणा खूप भाजलीये. जानकी आणि ऋषिकेश दादा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. सारंग म्हणतो की अरे पण हे सगळं झालं कसं काय आणि कुठे गेली होती ती फटाके फोडायला? सगुणा आणि गुलाबदादा दोघंही जानकी वहिनींच्या घरी गेले होते. गुलाब नेहमीसारखा आपल्या घरी येणार होता, परंतु बाहेरच तिथे कोणीतरी फराळाच्या बॉक्समध्ये फटाके ठेवले होते. सगुणा मिठाई समजून तो बॉक्स उचलायला गेली आणि अचानक फटाके फुटायला लागले आणि मग नंतर तिच्या साडीने देखील पेट घेतला आणि 25% भाजली आहे ती. एवढं ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की बापरे, हे सगळं किती भयानक आहे. फराळाच्या बॉक्समध्ये फटाके, हे असं इतकं कोण वाईट वागतं ग? तेव्हा ऐश्वर्या किचनमधून सगळं काही ऐकत असते. मग अवंतिका आता ऐश्वर्याला टोमणा मारत म्हणत असते की आई, अहो असतात अशी कुणी विचित्र माणसं, ज्यांना नेहमी दुसऱ्यांच्या जखमा बघून स्वतःला मात्र खूप आनंद मिळत असतो. आई असू देत, परंतु ज्याने कोणी हे सगळं केलंय ना, त्याचं मात्र कधीच भलं होणार नाही. सुमित्रा म्हणते की मला काय वाटतं, आपण गुलाबला भेटायला हवं. मी जाते हॉस्पिटलमध्ये, तू येतेस का अवंतिका माझ्यासोबत? अवंतिका म्हणते की हो येते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की आई चला ना, आपण दोघी जणी जाऊयात हॉस्पिटलमध्ये. अवंतिका म्हणते की हो मग, अगं तू तर जाणारच ग तिला भेटायला, कारण तुझा तर स्पेशल बॉन्ड होता ना सगुणासोबत. ऐश्वर्या म्हणते की हो मग, तिचा आणि माझा बॉन्ड होताच, कारण बिचारा सगुणाला मी बऱ्याच वेळा मदत केली आहे. आणि काय आहे ना अवंतिका, अशा वेळी जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं ना, तेव्हा आई फक्त मला घेऊन जातात. आणि तसंही उन्हाचा तुला खूप त्रास होतो ना, मग नंतर तुझं डोकं दुखतं. जाऊ देत ना आई, आपण कशाला बोलत बसलोय, चला आपण लवकर भेटून येऊयात. सुमित्रा म्हणते की हो हो चालेल. सुमित्रा आणि ऐश्वर्या आता तिथून निघतात. आजी मागे म्हणत असते की सुमित्रा, चहाची काळजी करू नकोस, मी घेऊन टाकेल. आता ह्या आजीला एवढ्या सगळ्या सिच्युएशनमध्ये चहाचं पडलेलं असतं. जानकी आता काचेतून सगुणाला बघत असते आणि सगुणाच्या त्या परिस्थितीबद्दल तिला फार वाईट वाटत असतं. ऋषिकेश सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे खूपच घाबरलेला असतो. तर गुलाबदादा मात्र रडत असतो. गुलाबदादा खाली बसलेला असतो, डोक्याला हात लावून तो रडत असतो. गुलाबची ही अवस्था जानकी आणि ऋषिकेशलाही बघवत नसते. ऋषिकेश आता गुलाबला जवळ घेतो. गुलाब आता ऋषिकेशला मिठी मारतो आणि म्हणत असतो की दादासाहेब, आता मी काय करू, माझा संसार. ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तुझ्या संसाराला काही होणार नाहीये, तू शांत हो बरं आधी. तेवढ्यातच डॉक्टर आता बाहेर येतात. तर मग गुलाबदादा डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर काय झालं, माझी सगुणा कशी आहे, माझी सगुणा बरी तर आहे ना? डॉक्टर म्हणतात की काही काळजी करू नका, ती बरी आहे आणि सर्जरी सक्सेसफुल झाली आहे. स्किनला आपण पट्टीने कव्हर केलंय. काही दिवस ही पट्टी अशीच राहील, फक्त काही दिवस हालचाल करून चालणार नाही. आज रात्री आपण तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आणि मग जर तिला बरं वाटलं तर मग उद्या सकाळी तिला घरी पाठवून देऊ. गुलाबदादा आता खूप रडत असतात आणि डॉक्टरांच्या देखील ते पाया पडत असतात. डॉक्टरांना ते म्हणत असतात की डॉक्टर साहेब, खरंच तुमचे खूप उपकार झाले आमच्यावरती. डॉक्टर म्हणतात की नाही, हा माझा जॉब आहे. जानकी म्हणते की नाही डॉक्टर साहेब, खरंच थँक्यू सो मच. आम्ही आता पेशंटला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात की हो तुम्ही भेटू शकता, परंतु सगळे मात्र एकत्र नका भेटू. तुम्ही सगळे एक एक करून भेटा. मग जानकी आणि ऋषिकेश म्हणतात की गुलाबदादा तुम्ही पहिल्यांदा जा, तुम्ही जाऊन पहिल्यांदा सगुणाला भेटा. मग गुलाबदादा लगेचच आता सगुणाला भेटण्यासाठी जातात.
जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश खरोखर देवी आईचीच कृपा म्हणायची आणि सगुणाच्या जीवावर काही बेतलं नाही. ऋषिकेश म्हणतो की अगं पण मग सगुणाच्या जीवावर कोण उठलं असेल ग? जानकी अगं आपल्या घराबाहेर तो फटाक्यांचा बॉक्स कोणी ठेवला असेल? जानकी म्हणते की अहो एक बाई होती, साफसफाई करणारी होती ती. तिच्या हातामध्ये एक बॉक्स होता आणि तो मिठाईचा बॉक्स होता हे मात्र मी बघितलं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी एक मिनटं, आपल्याकडे तर सफाई करणारा माणूस येतो ना, मग आज अचानक बाई कशी काय आली? जानकी सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागते आणि ती ऋषिकेशला म्हणते की हो ऋषिकेश, मी तर या गोष्टीचा विचारच केला नव्हता. गडबडीत मला काही सुचलंच नाही. त्या बाईचा चेहरा सुद्धा मला नीट आठवत नाही कारण त्या बाईने तिचा चेहरा झाकला होता, पण तिच्या बॉडी लँग्वेजवरनं कळत होतं की ती वयस्कर आहे. आणि हो ऋषिकेश, सौमित्र भाऊजींचा सुद्धा कॉल आला होता. तेही खूप घाबरले होते आणि आपली विचारपूस करत होते. तुम्ही ओवी सगळे काही ठीक आहे का विचारत होते. हे सगळं काय चाललंय नक्की ऋषिकेश, आणि हे कोडं असल्यासारखं का वाटतंय? तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, कोडं खूप सोपं आहे, कारण आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये स्फोट करणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे ऐश्वर्या. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या कशी काय असेल? अहो मी तुम्हाला म्हटलं ना, ती बाई अशी वयस्कर होती. ऐश्वर्या कशी काय असेल ती? ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी अगं तूच म्हणाली ना की त्या बाईने तोंड झाकलं होतं म्हणून, आणि कोणाला माहिती ती बाई म्हातारी होती की अजून कोणी होती. हे बघ, ती जर ऐश्वर्या नसेल ना तर माझी मात्र खात्री आहे की त्या बाईला ऐश्वर्यानेच पाठवलेलं असणार. सॉरी अगं जानकी, तूच या गोष्टीचा विचार कर ना. गुलाब आणि सगुणा तर आपल्याकडे पहिल्यांदाच आले होते आणि अचानक आले होते. याचा अर्थ जानकी तुला कळतोय का, फटाके आपल्यासाठी प्लॅन केले होते. जानकी आता खूप घाबरते आणि हादरूनच खाली बसते. ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, आज जर सगुणाच्या जागी जर आपली ओवी असती तर? जानकी आणि ऋषिकेश दोघंही घाबरलेले असतात. ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, हे जर खरंच त्या ऐश्वर्याने केलेलं असेल ना तर मी मात्र तिला कधीच सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. तर गुलाबदादा तेवढ्यातच सगुणाला भेटून आलेले असतात. मग जानकी आणि ऋषिकेश गुलाबदादाला विचारतात की गुलाबदादा, सगुणा कशी आहे? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की आता ती बरी आहे. तेवढ्यातच तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा गुलाबला आवाज देते. ऐश्वर्या सुद्धा सुमित्रासोबत आलेली असते. जानकी मागे वळून बघते तर काय की तिला खूप दिवसांनंतर आई तिच्या समोर दिसत असतात, परंतु ऋषिकेश मात्र मागे वळूनही बघत नाही. गुलाब आता गेल्या गेल्या सुमित्राच्या पाया पडतो. सुमित्रा म्हणते की गुलाब, अरे आज सगुणाला एवढं सगळं भाजलं आणि एका शब्दानेही तुला कळवावंसं वाटलं नाही. गुलाबदादा म्हणतात की माफ करा आईसाहेब, हो गडबडीत सांगायचंच राहून गेलं. सुमित्रा विचारते की आता कशी आहे ती? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की आता ती बरी आहे. तर ऋषिकेश मात्र सुमित्राकडे पाठ करूनच उभा असतो. जानकी त्याला म्हणत असते की ऋषिकेश पुढे बघा, परंतु ऋषिकेश मात्र पाठ मागे करूनच उभा असतो. गुलाबदादा सुमित्राला सांगत असतात की आज सगुणा बरी आहे. खरं म्हटलं तर दादासाहेब आणि जानकी वहिनींचीच मेहरबानी आहे. त्यांनी 50,000 वेळेवर आणून दिले म्हणून माझी सगुणा वाचली. ऐश्वर्या म्हणते की अहो गुलाबदादा, अशा वेळी तुम्ही आम्हाला फोन करायचा होता, उगाच परक्या लोकांकडनं कशाला पैसे घेतले? ऋषिकेशला मात्र हे बोलणं अजिबात सहन होत नसतं. ऋषिकेश जाऊन तिला जाब विचारणार असतो, परंतु जानकी मात्र त्याला थांबवते. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं तरी आता भान ठेव. सुमित्रा गुलाबदादाला विचारते की गुलाब, मला सगुणाला भेटता येईल का? गुलाबदादा म्हणतात की हो या ना. तर आता सगुणाच्या वॉर्डमध्ये असते, त्या वॉर्डकडे आता चाललेली असते. त्याच वेळी एक वॉर्ड बॉय हा ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन येत असतो आणि जेव्हा सुमित्रा ही ऋषिकेश जवळ येते, नेमका तो ऑक्सिजनचा सिलेंडर तिथं खाली पडणार असतो आणि त्याच वेळी ऋषिकेश आणि सुमित्रा दोघंही एकाच वेळी हाताला हात धरून आता ते सिलेंडर वाचवतात. तेव्हा ऋषिकेश आणि सुमित्रा दोघंही एकमेकांकडे बघत असतात. ऋषिकेश लगेचच आता हात काढून घेतो. जानकीला मात्र ऋषिकेशचा आणि सुमित्राचा हात एकमेकांवर बघताना खूप छान वाटत असतं. आई आणि मुलाचं नातं असंच घट्ट राहावं अशीच तिची इच्छा असते. सुमित्राला बघून ऋषिकेश तिथून रागाने निघून गेलेला असतो. जानकी सुमित्रासोबत काही बोलायला जाणार, तेवढ्यातच सुमित्रा मात्र तिथून रागानेच निघून जाते. सुमित्रा निघून गेल्यावर जानकी ही ऐश्वर्याकडे बघते. ऐश्वर्या ही जानकीकडे बघून हसत असते. जानकीला खूप राग येतो आणि जानकी आता ऐश्वर्याशी एकही शब्द न बोलता तिथून रागाने निघून जाते. तर इकडे सुमित्रा आता सगुणाकडे आलेली असते आणि सगुणाला ती विचारते की सगुणा, तुला बरं वाटतंय ना? तेव्हा सगुणा म्हणते की काय करणार आईसाहेब, मी केलेल्या कर्मांची शिक्षा मला भोगावी लागते. मीच नेहमी चुकीचं वागले, त्यामुळेच माझ्यासोबत असं झालं. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं असं का बोलतीयस, तू काय चुकीचं वागलीस? म्हणते की मी नको त्या माणसांवर विश्वास ठेवला आणि चांगल्या माणसांना मात्र त्रास दिला. सुमित्रा विचारते की अगं कोण चुकीची माणसं? तेव्हा सगुणा म्हणत असते की हे सर्व त्या मॅडम असं म्हणताच तिथे नेमका ऐश्वर्या येते आणि म्हणते की सगुणा,
सगुणाला बघून ऐश्वर्या म्हणते की बापरे, किती लागलंय ग तुला, आणि एवढं का बोलतेस तू, एवढं बोलायला नाही सांगितलंय तुला डॉक्टरांनी. आई तुम्ही एक काम करा ना, तुम्ही बाहेर जाऊन बसा, कारण जर तुम्ही इथे थांबलात ना उगाचच ती गप्पा मारत बसेल आणि मग या सगळ्याचा त्रास तिलाच होईल. त्यापेक्षा तुम्ही जा बाहेर, मी आहे इथे तिच्यासोबत. सुमित्रा सगुणाला सांगते की सगुणा तू काही काळजी करू नको, मी आहे बाहेर, काही लागलं तरी मला सांग तू. सुमित्रा आता बाहेर निघून गेलेली असते तेव्हा आता ऐश्वर्या रागाने सगुणाकडे बघू लागते. ऐश्वर्या आता सगुणाच्या डोक्यावरनं कारची चावी फिरवत असते आणि म्हणत असते की काय ग, हुशार हुशार म्हणता म्हणता खूपच मूर्ख निघालीस ग तू, असं म्हणत जिथे सगुणाला भाजलेलं असतं नेमकं तिथे चावीने ती मारत असते. त्यामुळे सगुणाला खूप वेदना होत असतात. मग ऐश्वर्या सगुणाला म्हणते की काय ग, माझं नाव सांगायला निघाली होतीस का तू? हे बघ सगुणा, जरी तसा विचार जरी केला ना तरी तुझी उरलेली जी काही स्किन आहे ना ती सुद्धा मी ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. हां, अख्खीच्या अख्खी तुला सोलून काढेल एवढं लक्षात ठेव. आणि मग तुझ्या उरलेल्या चेहऱ्यावर पांढऱ्या पट्ट्या बांधून तुझी मम्मी बनवेल मी. तुला जर तुझं उर्वरित आयुष्य जर चांगलं जगायचं असेल ना तर मी सांगते तेवढं कर, नाहीतर बघ फुकटशी मारली जाशील माझ्या हातून. मग अचानक ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते की अगं मी तर जोक मारला, टाळी दे टाळी. ओ सॉरी, तुला टाळी कशी देता येईल ना, असं म्हणत आता सगुणाचा जो भाजलेला हात असतो ते तिला वेदना होत असतात. त्याच हातावर आता ऐश्वर्या जोराचा हात ठेवते आणि तिचा हात खाली दाबत तिला म्हणत असते की चल मग हॅपी दिवाळी. आणि सगुणाला ती सांगते की सगुणा काळजी घे बरं का तुझी, असं म्हणून आता ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते. सगुणा मात्र खूप घाबरलेली असते. सगुणाला तिची चूक कळलेली असते की तिने कोणाच्या नादी लागली आणि कोणाची तिने साथ दिली. ह्या बाईच्या नादी लागून देव माणसासारखी असलेल्या जानकी वहिनीला तिने त्रास दिला. या सगळ्या गोष्टीचा आता सगुणाला खूप त्रास होत असतो. परंतु आता ऐश्वर्याने तिला धमकावलेलं असतं, त्यामुळे सगुणा आता घाबरलेली असते. तर इकडे सुमित्रा ही हॉस्पिटलच्या बाहेर जायला निघालेली असते आणि त्याचवेळी पायरीवरनं तिचा पाय सरकतो. त्याचवेळी जानकी तिथे येते आणि सुमित्राचा हात पकडते. जानकीने सुमित्राचा हात घट्ट पकडलेला असतो. सुमित्राला ती विचारते की आई तुम्ही ठीक तर आहात ना. जानकी बघते तर काय की तिचा आणि सुमित्राचा हात एकमेकींच्या हातात असतो. ते बघून सुमित्राला ती म्हणते की आई नकळत का होईना हा हात माझ्या हातात आलाय, हा हात असाच असू देत ना. आई तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या आधारासाठी आणि कायम. जानकी जेव्हा सुमित्राला असं म्हणते तेव्हा सुमित्रा आता जानकीच्या हातातून हात सोडवते आणि रागाने जानकीकडे बघत असते. तेव्हा जानकीला फार वाईट वाटतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सौमित्र हा ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या तुझा शेवट हा लवकरच होणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का, कोण करणार आहे माझा शेवट? सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या काळजी करू नको, मी तुला संपवणार आहे आणि तेही पुराव्यांसकट, लक्षात ठेव. तर ऐश्वर्याने सौमित्र आणि अवंतिकाचं नाव तिच्या बोर्डवर लिहिलेलं असतं आणि ती म्हणत असते की सौमित्र आणि तुमच्या तोंडात बळ आणि एकी आहे ना तुमच्याकडे, मग आता तुमचं बळच मी मोडून टाकते. आता बघ मी तुमचं बळ कसं मोडते. तर सौमित्र जेव्हा त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्याने आता सौमित्राच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि अगदी विचित्र पद्धतीने ती सौमित्रकडे बघत असते. ज्या हक्काने ऐश्वर्याने सौमित्राच्या अंगावर हात ठेवलेला असतो ते बघून सौमित्रला असं वाटलेलं असतं अवंतिकाचे, परंतु ती ऐश्वर्या असते. ते बघून सौमित्रही शॉक होतो. तर जानकी आता ओवीच्या स्कूलमध्ये गेलेली असते आणि प्रिन्सिपलला जेव्हा ती भेटते तेव्हा ती प्रिन्सिपलला म्हणते की पैशांचं थोडं मॅनेज नाही होऊ शकत का. तेव्हा प्रिन्सिपल नाही म्हणतात आणि मग ओवीला शाळेत घेण्यापासून ते नकार देत असतात. तेव्हा ओवी रडतच जानकीला म्हणते की आई आता काय करायचं आपण, आता या परिस्थितीवर काय करावं याचं उत्तर जानकीकडे सुद्धा नसतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.